स्टार्ट. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, परिच्छेद. आपल्या संस्थेच्या 39व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली पतसंस्थेच्या 39व्या वार्षिक अहवालाचे वाचन करताना मला आनंद होत आहे. आपल्या संस्थेत गत 10 वर्षांमध्ये केलेल्या वाढीचा तपशील पाहता संस्थेच्या एकूणच सर्व व्यवहारामध्ये प्रतिवर्षी वाढ होत राहिली आहे. संस्थेने सभासदांच्या हिताचे व पारदर्शी व्यवहार केल्यामुळे सभासदांनी संस्थेकडील व्यवहारात वाढ केली आहे. त्यामुळे संस्थेची प्रगती झाली आहे. चालू वर्षामध्ये संस्थेच्या एकूण सभासद संख्येमध्ये होणारी घट या बाबीचा विचार करून सर्व शाखांवर संचालक मंडळ प्रतिनिधी व कर्मचारी प्रतिनिधी यांनी भेटी देऊन सभासद व शिक्षण संस्थेमध्ये आपल्या पदावर कायम झालेले पण सभासद न स्वीकारलेले सेवक यांचेशी प्रत्यक्ष भेटी देऊन शाखा पातळीवर सभा घेऊन संस्थेकडे सभासदत्व स्वीकारण्यासाठी त्यांनी संस्थेविषयी माहिती देऊन सभासद करण्याची कार्यवाही केली आहे. त्याचा परिणाम म्हणून संस्थेकडे डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये एकूण 362 सेवकांनी सभासदत्व स्वीकारले आहे. याशिवाय संस्थेमध्ये कायम सेवेत असणारे पण सभासदत्व न स्वीकारलेले अजूनही बरेच सेवक असून त्यांनाही पतसंस्थेच्या व्यवहारामध्ये सामावून घेण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. सभासद वाढीसाठी शिक्षण संस्थेकडून दिनांक 17 ऑक्टोबरचे जावक क्रमांक 7213 नुसार सर्व शाखांकडील कायम सेवेत असणाऱ्या व सभासदत्व न स्वीकारलेल्या सेवकांना सभासदत्व स्वीकारण्यासाठी आवाहन करण्यात आले असून त्यानुसार शाखा प्रमुखांनी संबंधित आवाहनानुसार आपले शाखेवरील जास्तीत जास्त सेवक सभासदत्व स्वीकारतील यासाठी प्रयत्न करून पतसंस्थेत सहकार्य करावे. परिच्छेद. मागील काही वर्षात संस्थेने सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे सर्व कामकाज सुरू केले आहे. सदरचे सॉफ्टवेअर प्रणालीमुळे संस्थेचे सर्व सभासदांना त्यांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराची माहिती SMS द्वारे तात्काळ मिळणार असून त्यामुळे संस्थेकडून करण्यात आलेल्या नोंदी योग्य आहेत किंवा नाही याची माहिती तात्काळ मिळणार आहे. तरी ज्या सभासदांनी आपले मोबाईल नंबर दिलेले नाहीत त्यांनी ते संस्थेकडे देण्याबाबत कार्यवाही करावी. सभासदांना संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये आपली माहिती पाहता येणार नाही व व्यवहार करता येणार नाही. त्यासाठी यापुढे ज्या विभागातील कार्यालयाकडे व्यवहार करण्याची यापूर्वीची पद्धत अवलंबवावी लागणार नाही. तसेच त्यांच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता येऊन संस्थेप्रती त्यांच्या मनामध्ये अधिक विश्वासार्हता वाढणार आहे. सदरची सॉफ्टवेअर प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतर भविष्यात लवकरच ज्या सभासदांना यूजर ID आवश्यक आहे त्यांना तो देण्याची कार्यवाही करण्याचा मानस असून त्याद्वारे सभासदांना स्वतःचे सर्व व्यवहार क्षणात पाहता येतील व त्यांची नोंद घेता येतील. स्टॉप.